जनसेवा गोंडवाना पार्टी द्वारा जिलाधिकारी कार्यालय के सामने धरना आंदोलन किया गया, जिसमें बड़ी संख्या में आंदोलनकारी शामिल हुए। तो आइए जानते हैं इस मौके पर आंदोलनकारियों ने अपनी मांगों को लेकर क्या कहा। अपनी विभिन्न मांगों को लेकर जनसेवा गोंडवाना पार्टी की ओर से जिलाधिकारी कार्यालय के सामने आंदोलन किया गया। इस दौरान बड़ी संख्या में शामिल होकर आंदोलनकर्ताओं ने नारेबाजी कर निषेध दर्शाया। आदिवासी विकास विभाग का निधि लाडली बहन के लिए गया है, वह निधि सरकार ने लौटाए, ऐसी मांग करते हुए आंदोलनकर्ता ने इस समय और अधिक क्या जानकारी दी, आइए सुनते हैं। मुख्य विषय आहे आदिवासी विकास विभागाचा जो 335 कोटी 70 लाख हा निधी जो लाडक्या बहिणीसाठी वरती गेला आहे, तो निधी सरकारने परत करण्यात यावं अशी आमची मुख्य मागणी आहे। लाडक्या बहिणीला तुम्ही 1500 रुपये देताय, आमचं काही म्हणणं नाही, तुम्ही 1500 रुपये द्या, 2100 रुपये करा, 3000 करा, पण आदिवासी विकास विभागाचा जो निधी आहे तो देण्यात येऊ नये। कारण की आदिवासी विकासाचा जो विकास आहे तो विकास झालेला नाही आहे आणि आदिवासी समाज हा आज अर्धउपाशी आहे आणि तुम्ही तो निधी दुसरीकडे तुम्ही वळवत आहे, याच्याने आदिवासींचा विकास होणार नाही। हे आदिवासींवर खूप मोठा अन्याय आहे। म्हणून आमची सरकारला मागणी आहे, जे कर्नाटक राज्यामध्ये जो 2013 मध्ये जो कायदा बनला होता, तोच कायदा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ते लागू करण्यात यावं, जेणेकरून अनुसूचित जाती जमातीला संरक्षण मिळेल आणि एक हमी होईल आणि जो असं कायदा कोणी म्हणजे पैसा वरती करत असेल त्यांच्यावर कडक कारवाई होईल। साथ ही इस समय चंद्रपुर जिले के कोरपना तहसील के कुछ गांवों में आदिवासियों को वन हक पट्टे नहीं मिले हैं। इस संदर्भ में आंदोलनकर्ता ने अपनी प्रतिक्रिया देते हुए क्या मांग की, आप स्वयं सुनिए। आणि दुसरा विषय आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरपना तालुक्यामधील शिवापूर, टिप्पा, उमरहिरा, मांगलहिरा हे जे गाव आहे त्या गावातील आदिवासींना वन हक्क पट्टे मिळालेले नाही आहे। आम्ही सातत्याने 2 वर्षापासून मागणी करत आहोत। अनुसूचित जाती जमाती आयोग हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आला होता आणि त्यांनी म्हटलं होतं की बा ह्या गावातील लोकांना वनपट्टे देण्यात यावे, पण आयोगाला सुद्धा येथील प्रशासन जुमानत नाही आहे आणि येथील आदिवासींना वनपट्टे हे मिळालेले नाही आहे। म्हणून आमची मागणी आहे की कलेक्टर महोदयांनी आयोगाच्या विनंतीला मान देऊन येथील जे कोरपना तालुक्यामधील जो मांगलहिरा, उमरहिरा, शिवापूर, टिप्पा, हातलोनी येथील जे आदिवासी वन हक्क पट्टेधारक आहे त्यांना तात्काळ वनपट्टे देण्यात यावं अशी आमची मुख्य मागणी आहे। सिटी वीकली प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।